अभिवादन करून आपण आजचा कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनच करतो। यासाठी माननीय मुख्याध्यापक व व्यासपीठावरील मान्यवर यांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। स्वागतम 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 ऐसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है, देव की भांति पूजन करे आज हम स्वागतम। धन्यदी क्रांती ज्योती सावित्री माऊली आज 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती करीत आहोत। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त तुम्हा सर्वांना माझे तेथे झाला होता। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्या काळात स्त्री शिकण्यात पाप समजले जात होता। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। समाजातील स्त्रिया शिक्षणापासून दूर ठेवत असताना सावित्रीबाई शिक्षणाचा दिवा पेटवला। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। लोक त्यांच्यावर दगड-शेण फेकतात, पण तरीही त्यांनी हार मानली नाही। त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली। धन्यवाद। To speak about Savitribai Phule. She was the first female teacher of India. She was born on 3 January 1831 in Maharashtra, Satara. He married Jyotirao Phule at a young age. She worked for girls' freedom and she fight for her started the first girls' school in Pune. The evils like sati, child marriage, and he died on 10th March 1897. शिक्षणाचे पालन करत्या, दीनदलितांचे उद्धार करते, स्त्रियांचे उद्धार करते, बाळ माता पालन करत्या सावित्रीबाई या ठिकाणी यांची जयंती साजरी होते आहे। या कार्यक्रमासाठी या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सत्यवादी सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित भगत सर, भवर सर आणि सर्व शाळेच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, या ठिकाणी बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी, सावित्रीबाई फुलेंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होती आणि त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील। सावित्रीबाईंचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव आणि या ठिकाणी 1831ला जानेवारी 1831ला सावित्रींचा जन्म झाला। ज्योतिराव फुलेंबरोबर विवाह झाला तेव्हा सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबा 13 वर्षाचे होते। की सावित्रीला सुद्धा शिकवायचं, सावित्रीला सुद्धा लिहिता वाचता यायला पाहिजे आणि अशा हिशोबाने लग्न झाल्यानंतर ज्योतिरावाने सावित्रीला धडे द्यायला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली। सावित्रीनं वाचायला आलं, सावित्री वाचू लागल्या, लिहू लागल्या, वृत्तपत्रे वाचू लागले आणि वृत्तपत्रे वाचू लागल्यानंतर सावित्रींना जगाच्या इतिहासाची ओळख पटली की या समाजाला, या समाजाच्या स्त्रीला जर शिक्षणापासून जर वंचित ठेवली किंवा वंचित राहिली तर ती अवघी चूल आणि मूल या गाड्यातच अख्खं आयुष्य गाडून काढेल। म्हणून सावित्रीने या समाजातील सर्व स्त्रियांना लिहायला वाचायला शिकवायचं असा निर्णय घेतला आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन
या स्त्रियांना त्यांनी धडे लिहायला वाचायला द्यायला सुरुवात केली. 1 मे 1847ला सावित्रीबाईंनी मागासांच्या वाड्यामध्ये एक शाळा काढली आणि सगळ्या महिलांना त्या ठिकाणी बोलून अभ्यास देऊ लागले, धडे देऊ लागले. त्याचं कारण तर स्त्रीला आयुष्य चूल आणि मूल हेच करावं लागणार होतं. चांगल्या पद्धतीची शाळा चालत असताना शाळा काढली. सावित्रींचा उद्देश फक्त एवढंच होतं की समाजाची स्त्री शिकली पाहिजे, सवरली पाहिजे आणि स्वबलावर स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे.